हाऊसिंग फायनान्सच्या शाखेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात, आर्थिक शिस्तीमुळे संस्थेची प्रगती, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, मान्यवरांची उपस्थिती, विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार. पुणे इथं श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या कोथरूड येथील शाखेचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी आर्थिक शिस्तीमुळे संस्थेची प्रगती शक्य असल्याचं प्रतिपादन केलं. मनोज पाटील म्हणाले, पोलीस खात्यातील शिस्तीमुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहते. त्याचप्रमाणे आर्थिक शिस्त असलेल्या वित्तीय संस्थाच प्रगती करू शकतात. योग्य निकष आणि पारख करून सेवा दिल्यामुळे ग्रामीण भागातून सुरू झालेल्या या संस्थेनं पुण्यासारख्या शहरात आपला ठसा उमटवलाय. या कार्यक्रमाला महावितरणचे HR संचालक राजेंद्र पवार, अप्पर पोलीस आयुक्त सारंगा आवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थापक अध्यक्ष ML चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. राजेंद्र पवार यांनी घर आणि गृहकर्ज यांचं नातं अधोरेखित करत सर्वसामान्यांना घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी संस्थेचं कार्य महत्त्वाचं असल्याचं सांगितलं. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपक प्रज्वलन करण्यात आलं. या प्रसंगी साक्षी छाजेड हिचा हायरॉक्स फिटनेस स्पर्धेतील यशाबद्दल तसंच शाखा सल्लागार प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे यांना मिळालेल्या इटर्निटी पीस अवॉर्ड बद्दल विशेष सत्कार करण्यात आला. संचालक तथा पुणे शाखा चेअरमन सुहास नाडगौडा यांनी स्वागत केलं, तर प्राचार्य डॉक्टर RS निळपणकर यांनी प्रास्ताविक केलं. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र प्रसाद शिंदे, प्राध्यापक डॉक्टर श्रीकांत मुसळे आणि रेखा दंडगे यांनी केलं. भार प्राध्यापिका रीना जुगळे यांनी मानले. कार्यक्रमाला सतीश भिडे, संतोष ढोक, विठ्ठल जाधव, सागर पावसे, सुरेश भोसले, संजय कुरुंदकर, कैलास पिंगळे, नंदकुमार भोसले पाटील, दिलीप वेल्हाणकर, प्रणोती नाडगौडा, ईशान नाडगौडा, हेमंत बागडे, दशरथ बच्चे, संजय पाटील, शाखाधिकारी श्रेयस गाडवे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.